रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला जे घडवलं तर त्यांच्या नावाचं काहीतरी करावे मनापासून माझ्या मनात होतं. म्हणून मी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजची स्थापना केली. तर ती स्थापना करत असताना आम्ही दुसऱ्या बिल्डिंगमध्ये ती मला काय योग्य साहेबांच्या या भूमिकेत आणि त्यांच्या ते यामध्ये ती मला योग्य वाटत नव्हती. म्हणून मी ठरवलं का नवीन साहेबांचा कॉलेज नवीन बिल्डिंगमध्ये आणि साहेबांना शोभेल अशी बिल्डिंग असावी म्हणून मी ही बिल्डिंग नवीन बांधलेली आहे. शिक्षणाच्या बाबतीत मी तर फारसा शिकलेलो नाही, साहेबांना माहीत आहे. कारण शिकू पण शकत नव्हतो कारण ही खाडी होती. तलोजाहून नावड्याला जायला या खाडीतनं जावं लागेल. जर पाऊस जोरात असला, पूर आला तर डोक्यावर कपडे घेऊन रेल्वे लाईनने नावड्याला. त्यामुळे 7वी 8वीला गेलो जेमतेम आणि शाळा मी सोडली. पण माझ्या मनात ती खंत होती का मी शिकलो नाही. तरी माननीय शिवसेना प्रमुखांनी मला राज्यमंत्र्याचा दर्जा देऊन महाराष्ट्र अध्यक्ष बनवला. कारण एक निष्ठा होती, जिद्द होती. तर त्याचं काहीतरी लोकांसाठी करावं. मी शिकलो नाही, मी माझ्या याने मेहनत करून मातोश्री प्रमुख राहत मी तिथपर्यंत पोचलो राज्यमंत्र्यापर्यंत. पण आमच्या भागातली मुलं शिकावी, मुली शिकावी. अरे ही खाडे असल्यामुळे मुलीला कोण तिकडे नावड्याला पाठवत नव्हतं. कारण एवढं मोठं चालू तेव्हा बसची व्यवस्था नव्हती, रिक्षा नव्हतं, काही नव्हतं. बैलगाडी कधीतरी तलोजाला गेली दुधीचे भाजी बिजी घेऊन असेल तर एक ठिकाणी. अशा प्रकारचा हा भाग होता. आणि मग मी शिवसेना प्रमुखांना एक दिवस बोललो, साहेब मला शाळा काढायची. साहेब जरा बघितलं बाबा शाळा आणि तुझ्याकडे कोण येईल रे, तू मारामाऱ्या करतो. म्हणलं साहेब मारामाऱ्या समाजासाठी आपण दिलेल्या शिकवणीने केलेले 80% कोण नोकरी देत नसेल तर त्याला दम द्यावा लागतं. अशा मुलांना नोकऱ्यांसाठी केलंय आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला, मी चांगला काम करतो म्हणून तुम्हाला अद्यापर्यंत तुम्ही जिल्हा प्रमुख ठेवता. कर पण गरीब विद्यार्थ्यांकडे जी आहेत गरिबांकडे लक्ष द्या. म्हणून मी 10वी परत जे माध्यम एक शाळा जी काढली तलोजामध्ये वडिलांच्या नावाने 27 वर्ष होत आली. गोर गरिबांना फुकट शिकवतो. एक पैसा मी घेत नाही. सागरराजे माझे गावचा आहे, त्यांना माहीत आहे. स्वतःची जागा, स्वतःची बिल्डिंग बांधून मुलांना आजपर्यंत शिकवतो. तो साहेबांनी यांना मी दिलेला शब्द आणि साहेबांनी मला सांगितलं गोर गरिबांना शिकव. त्यानंतर इंग्लिश शिकता यावं म्हणून मी गावामध्ये पहिली त्यावेळेला इंग्लिश मीडियम स्कूल चालू केला आणि त्याचं नाव मीनाताई ठाकरेने मी इंग्लिश स्कूल ठेवलं. त्यानंतर असं वाटत गेलं मुलं शिकायला लागली आणि 10वीचा निकाल ग्रामीण भागात असून 100% आला पाहिजे. आतापर्यंत सखार टिकू नये. बाळासाहेब खूप झाले 100% पाहायला बघितलं. अरे वा चांगलं काम करतो. हे पण राजकारण पण करतो, इकडे पण करतो ना, आम्हाला पण संपवतो. अशा शब्दात साहेब बोलले. कर्जतला आल्यावर साहेब मीच तिकडे असायचो. कोणीही कार्यकर्ता साहेबांनी आजपर्यंत तिकडे पसंत केलेला नव्हता. बंगल्याच्या ताव्यापासून काय सगळं मीच बघायचो. एवढा विश्वास माझ्यावर होता. कारण विश्वासाला कारण का मी तेवढ्या निष्ठेने आणि कष्टाने पक्षाचं काम केलं आणि निष्ठा कायम ठेवली. त्यामुळे मला मातोश्रीचा आशीर्वाद होता
त्यामुळे हे सगळं करत गेलो. CBC बोर्ड काढला, स्टेट बोर्ड काढला, ज्युनियर कॉलेज काढला, सिनियर कॉलेज काढला, बी फार्मसी काढली, डी फार्मसी काढली, लॉ कॉलेज काढलं, LLM पण साहेबांच्या नावाने सगळं हे आज परत ते करत कारण त्या साहेबांनी मला बबन दादा पाटील केलं. बबन पाटील एक मारामाऱ्या करणारे लोक होते, त्याला घडवण्याचं काम माननीय शिवसेना प्रमुखांनी केलं आणि त्यांच्या नावाला साजेल अशी इमारत असावी म्हणून मी हे केलं. कुठेही वर्गणी केला गेलो नाही, कुठेही काय करा, पैसे कमी पडले, शेवटी RDC बँकमधून थोडेसे पैसे मी जयंतभाईंना सांगून घेतलं. कारण एवढं मोठं खर्च करणं संस्थेकडे लोक फी देत नाही, अर्ध्या 5-6 कोटी रुपये फी बाकी, पण मी लोकांना फी वाचून वंचित ठेवलं नाही. जसं 10वी परत तिकडे फुकट शिकवतं, इकडे पण वर्षातनं कधी फुलपारा पण आज एखाद्याला आणखी परीक्षेला बसू द्या, दुसऱ्या दिवशी असं करत, पण कोणाला मी शिक्षणा वंचित ठेवलेलं नाही. हे शिवसेना प्रमुखांनी मला ही शाळा काढताना दिलेली शिकवण. आता याच्या अगोदर 1400 वकील गेलेले आहेत. कारण मला वकील आता मी परवा पनवेल कोर्टात गेलो होतो. महापालिका आचारसंहितेचं बॅनर ते पनवेल ब्रिजवर लावलं, त्यांना बबन पाटील हे होतं झालं तर मला ती तारीख पण माहीत नव्हती. तेव्हा मी तिकडे समोर गेल्यानंतर सर 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 करेल असे 10-12 मुली आणि मुलं आले. आम्ही बोलतो आपल्या बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचे विद्यार्थी आहोत, तिथून शिकून इथे आम्ही आता वकिली करत आहोत. असे 1430 पोरं आतापर्यंत वकील होऊन बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेज, काही तर पोरं फार चांगल्या ठिकाणी गेलेली आहे ना. आता 500 पोरं शिकत आहेत. आम्ही बघा सर्व धर्मीय बाहेरच्या असो, CRPच्या सगळ्या पाहिजे ज्या आज तळोजा फेज आणि वरून तो फार मोठा बोलवला. आता नवीन शिल्पाची घरं येतात आणि असं माध्यमच नव्हतं का जिथे सर्व आहे ती आपली संस्था आहे. आणि त्यासाठी एक आता कमी होतं. मी मासाहेब मीनाताई ठाकरे नर्सिंग कॉलेज काढणार होतो, पण ते नंतर रमादामला काढायचं म्हणून मी प्रस्ताव मागे घेतला. पण मी तो प्रस्ताव टाकला. तेवढ्यात कमी आता आवश्यकता आहे नर्स वैद्यकीय सेवेची. करोनामध्ये आपण बघितलं असेल नर्स मिळत नव्हत्या, डॉक्टर मिळत नव्हता, काही मिळत नव्हतं. मग माझ्या डोक्यात होतं मीनाताई ठाकरे नर्सिंग कॉलेज काढायचं, पण ते रामाधाममध्ये काढायचं ठरलं नाही. ती पण प्रोसेस चालू आहे. मग मी दुसरं माझ्या नावाने नर्सिंग कॉलेजचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. परवाच शासनाची कमिटी आलेली आहे आणि सगळे जागा बिगा बघून गेलेले आहे. सर्व पद्धतीने ज्या सोयी पाहिजेत, 5 खाट डिलिव्हरीचं हे सगळं बघून तपासून कमिटी गेलेली आहे आणि ते मिळाल्यानंतर आपण सर्वांगी ही संस्था असेल का मुलांना कुठेही बाहेर जावं लागणार नाही. आणि मुलांना शिकताना तू एवढी मोठं डोनेशन दे हा विषय चाललेला आहे आजपर्यंत. तिथं तर फुकट शिकवतं, इकडे पण CBSEला तुमच्याकडे बाहेर 75,000 रुपये फी असेल, 75,000 रुपये डोनेशन असेल. मी 1 पैसा डोनेशन घेतो. CBSEला ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज असंच घ्या. प्रवेश किती पैसे? 5,000 आहेत तुझ्याकडे, घेतो. जरा आमचे प्रिन्सिपल म्हणजे कॉलेज चालेल का? सांगितलं आता चाललाय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने पुढे चालत होईल. लॉ कॉलेजचे सोडून
5 ते 6 आता बघा लोकांना मी एवढंच सांगतो ही संस्था आपली कोणाला शिक्षणाशिवाय वंचित मी ठेवणार नाही. कारण मला हा शिक्षण संस्थांना सगळ्या परमिशन मिळतात. मला मातोश्रीची फार मोठी मदत साहेबांच्या आशीर्वादाने उद्धव साहेबांच्या मदतीने आदित्य असतील वहिनी असतील कोण ना कोणतरी काय आणलं रे आता हा प्लॉट मला जो मिळाला लोक बोलत होते का बघून पण सत्ता आली म्हणून एका भूखंड काय हडप केला काय शासनाचा त्याची पण गंमत तुम्हाला मी सांगतो. हा जेव्हा प्लॉट निघाला मला असं वाटलं मी बघितलं होतं इथं मेट्रो स्टेशन येतो मागे नदी आहे साहेबांचा नांगराला शोभेल अशी जागा आहे आणि शिडकोचा टेंडर आला होता तर मी तो टेंडर भरला माझ्याबरोबर रामशेठ ठाकूरने अडचणीचं काम आहे. रामशेठ आला म्हणजे आपला काय हे लागणार नाही. महेंद्र शेठ घरात आमचे मित्र काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र असा असा टेंडर रामशेठने पण मिळलेला आहे. चल बघतो भेटू आपण चल. रामशेठ नवीनपणाच्या कॉलेजला होते म्हणजे का आले तेव्हा असं असं आहे ठीक आहे मी विचार करतो. नंतर रामशेठने का तो भरला नाही टेंडर मी टेंडर भरला एक वेळेला एकच तास असला म्हणजे रिकॉल झाला परत टेंडर महिन्यातनं काढला तो पण रिकॉल झाला तिसऱ्यांदा मग शेवटी मातोश्रीची मदत घ्यायला बाबा सगळ्या पेपरांसही सगळे पैसे भरलेले आहेत तरी मला विलंब होतो ते उद्धव साहेबांनी सांगून मुलींना आरक्षण नाही बहिणी सांगून इथल्या याला म्हणजे रितसर असेल तर प्लॉट द्या. मी रितसर होतो म्हणून मला प्लॉट मिळाला. मग शिडकोच्या मुदत होती त्या मुदतीमध्ये मी पैसे भरले आणि कामकाज सुरू केलं. त्यानंतर मला सगळे विचारतात आमचे मित्र मनीष बघतात दादा एवढं लवकर तुम्ही काम कसं पुरं केलं. मी म्हणलं ही मेहनत सगळं माझ्या मुलांची रात्रंदिवस इथे उभे राहून काम करून घेतलं ना ते एखादा लेबर गेला असता एखादा कॉन्ट्रॅक्ट केला असता तर लिंक तुटतं कामाची आणि काम झाला नसता दुसरा नवीन कॉन्ट्रॅक्ट त्याला सांगेपर्यंत तर ते त्यामुळे मुलांची पण माझी फार मेहनत आहे आणि मातोश्रीचा आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. सर्व पक्षीय मुलं इथे शिकतात सर्व धर्मीय मुलं इथे शिकतात. या इथे तर आता मुसलमान समाज तलोजा वेळा मोठा आहे तर सगळे 70% मुलं ती आहे. पण अद्याप असं काही संस्थेच्या विरुद्ध कुणी पालकांनी किंवा कुठल्या भाषा अशी तक्रार आजपर्यंत कुठली झालेली नाही. असे गुन्हे गोविंदाने आज माझं मन भरून येतं तर माझ्या मनात होतं ते आज मी साकारतो आणि उद्धव साहेब त्यासाठी येतात. मी उद्धव आदित्य साहेबांना पण बोलवलं होतं वहिनींना पण बोलवलं होतं तेजसला मातोश्री इथे यावी साहेबांच्या या कार्यक्रमात पण मला तारखा दिल्या त्या सत्ता चालू झाला त्यामुळे मी थोडंसं मागे पुढे करायला लागलो. मग आता वेळ दिली त्याचबरोबर पनवेलला पण सभा ठेवलेली आहे साहेबांनी आमचे उमेदवार आहेत त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे तिथे एक सभा घेणार आहे. तिथल्या खोपोलीला कर्जत मतदारसंघाचे परत उरणला घेणार आहेत म्हणजे असा मावळचा दौरा पण ते पूर्ण करणार आहेत. आणि त्याचमध्ये आमचे मनोज जोशी साहेब महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकसभा अध्यक्ष राजकारणात खरं मला त्याने मला बाळासाहेबांकडे गेलं आणि बाळासाहेबांकडे मी गेल्यानंतर मनोज जोशीवर एवढा मी जवळ मातोश्रीचा गेलो तर काही घटना घडली तरी साहेब हॉस्पिटलला ॲडमिट असो मिसेस असो लग्न असो एवढं नातं एकदा घट्ट झालं. त्यांचा पण उद्या मी शोकसभा ते विखे हायस्कूलचे विद्यार्थी आहेत होते म्हणून तर विखे हायस्कूलमध्ये ठेवलेलं आहे म्हणून लोकांना मी विनंती करतो कॉलेजच्या बाळासाहेबांच्या याला तुम्ही उद्घाटनला या